भाई ये जो गाड़ी देख रहे हैं आप, इसमें पत्थर आए हुए हैं, ईंटें आए हुए हैं। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमाराआधी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला। 20 जुलैला अभिजित दिपकेनं चलो संसद अशी घोषणा दिलेली। त्याच्या काही तास आधीच अभिजित दिपकेनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केलेला। अभिजितनं दगडविटांनी भरलेल्या एका ट्रकचा व्हिडिओ शेअर करत पोलिसांना सवाल विचारलेला। दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतरवर कशासाठी आणला गेलाय? शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्याचा कट आहे का, असा सवाल त्यानं विचारला आणि यानंतर सगळीकडे खळबळ उडाली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आणि दिल्ली पोलिसांबाबत संशय व्यक्त केला गेला। यानंतर झालेल्या लाठीमाराच्या दृश्यांनी तर या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आणि संतप्त आंदोलक संसदेजवळ पोहोचले। पण आता या ट्रक मागचं सत्य दिल्ली पोलिसांनी समोर आणलंय। दिल्ली पोलिसांनी एक्स वर पोस्ट करत या ट्रक बद्दल स्पष्टीकरण दिलंय। ट्रक क्रमांक HR63E6865 हा दिल्ली पोलिसांनी जाणून बुजून जंतर मंतर परिसरात किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर उभा केला होता असा आरोप होतोय। पण हा आरोप पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणार आहे। FIR क्रमांक 65/2026 अंतर्गत 16/7/2026 ला हा ट्रक जप्त करण्यात आलेला। त्याच दिवशी हा ट्रक आणि एका इको व्हॅनचा रस्त्यात अपघात झालेला आणि या अपघातात 6 जण जखमी झाले होते। ट्रक लगेच जप्त करण्यात आलेला, पण पार्किंगची जागा उपलब्ध नसल्यानं सुरक्षित जागा म्हणून तो ट्रक संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ उभा करण्यात आला होता। त्यानंतर चलो संसद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन वाहन मालकाला आवश्यक सूचना दिल्या गेल्या आणि त्यानंतर 20 तारखेच्या पहाटे हा ट्रक रिकामा करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला। या ट्रकचा आंदोलनकर्त्यांविरोधातील कोणत्याही कथित कटाशी संबंध असल्याचा दावा पूर्णपणे निराधार आहे। नागरिकांनी कोणतीही माहिती सत्यता पडताळल्याशिवाय प्रसारित करू नये आणि फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा असं आवाहनही दिल्ली पोलिसांनी केलं। दिल्ली पोलिसांनी या ट्रकबाबत स्पष्टीकरण दिल्यानं आता CJPच्या आरोपाला उत्तर मिळालंय। पण ज्या पद्धतीनं तिथं विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला आणि काही पोलीसही जखमी झाले ते पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडांनी भरलेला ट्रक तिथं पार्क करण्याबाबत पोलिसांनी विचार केला नसल्याचं स्पष्ट झालंय। ट्रक 20 तारखेला हटवला गेला, पण त्याआधीच काही घडलं असतं तर त्याची जबाबदारी कुणाची होती? या दगडांचा वापर समाजकंटकांनी केला असता तर किती भयंकर परिस्थिती उद्भवली असती याबाबतही पोलिसांनी विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळेच आताच्या काळात पोलिसांनी आंदोलनं कशी हाताळावी याबाबत नव्यानं नियमावली बनवण्याची गरज नुकतीच व्यक्त केली आहे। आता हे नियमावली लवकरात लवकर बनवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या संपूर्ण घटनाक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।